आपल्याबरोबर मान्यवर देखील आहेत या सगळ्याविषयी चर्चा करण्याकरता। सुरुवातीला मी येते शिर्के सरांकडे। शिर्के सर, आपण मुंबईतली ही सगळी हवा पाहिली, मुंबईचा 6 मतदारसंघाचा जर आपण आढावा घेतला ना, तर आता लोकांच्या मनातलं सुद्धा आपण जाणून घेतलं। या 6 मतदारसंघापैकी 3 मतदारसंघ असे आहेत जिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताना दिसतोय, तर उर्वरित 3 ठिकाणी कडवी झुंज सुद्धा पाहायला मिळते। काय वाटतं, एक्झिट पोल तर आता समोर येतीलच, त्यावर तर आपण चर्चा करणार आहोतच, पण एकूणच लोकांची ही मतं ऐकल्यानंतर तुमचं काय म्हणणं आहे? मुख्यतः या सगळ्या ह्याच्यामध्ये जे 6 लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये आपण जे बघतोय की एकदम वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते अतिशय कमी झालेलं आहे। म्हणजे मुंबई दक्षिणमध्ये 50.6 इतकं वोटिंग पर्सेंटेज आहे आणि मुंबई साऊथ सेंट्रल इथं साधारणतः 53.6 इतकं पर्सेंटेज आहे। मुंबई नॉर्थ सेंट्रलला 51.98 आहे, मुंबई नॉर्थ ईस्टला 56.37 आहे आणि मुंबई नॉर्थ वेस्टला 54.84 आणि मुंबई नॉर्थमध्ये 57.2, म्हणजे सगळ्यात जास्त हे मुंबई नॉर्थमध्ये झालेलं आहे। आणि हे बघता मुख्यतः त्यावेळेला ज्या रांगा लागल्या होत्या आणि त्याच्यामुळं अनेक लोकांना आपला मतदानाचा हक्क न बजावता परत जावं लागलं, त्यामुळं खूप मुंबईच्या जो एकंदरीत वातावरण आहे त्याच्यामध्ये असं वाटलं होतं की काही प्रमाणामध्ये जे वातावरण सुरुवातीला होतं की लोकांमध्ये उत्सुकता होती, ती उत्सुकता इलेक्शनच्या वेळेला मात्र इलेक्शन कमिशनने त्याच्यावर पाणी फेरलं असं म्हणता येईल। पण याच्यामध्ये आपण बघायला पाहिजे की मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत खूप कट्टर पद्धतीने झालेली आहे आणि याच्यामध्ये दोन्ही पार्टीच्या लोकांनी खूप जीव तोडून काम केलं आहे। अगोदरच आपण बघतोय की मुंबईमध्ये शिवसेना हा एक परवलीचा शब्द होता आणि पुढे राहीलही, पण त्याच्यामध्येच फूट पडल्यामुळं या ताकदीमध्ये कुठे ना कुठे मराठी माणूस विभागला गेलेला आहे असं एक चित्र निर्माण झालं होतं। याचा परिणाम आता प्रत्यक्ष निवडणुकीत निकालामध्ये काय होतोय हे बघायला पाहिजे, पण ही जी एक सल आहे मराठी माणसाच्या मध्येच एक प्रकारे फाटाफूट झाली, ही सल मात्र या निवडणुकीमध्ये कायम राहिली असं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।